हाय फ्रेंड, वेलकम टू माय चॅनल. चला तर आपण आज बघूया हेअर ऑइल ज्यांचा खूप हेअरफॉल होतो आहे, डॅन्ड्रफ आहे, त्याच्यासाठी आपण एक हेअर ऑइल तयार करूया घरच्या घरी. ते बघा, कढीपत्ता घेतला आहे आपण आणि तुळशीचे मंजुळा पण घेतला आहे आणि हे ब्ल्यू कलरचा गोखरणी घेतले आहे. ती बटरफ्लाय पी फ्लावर म्हणतात त्याला, अपराजित पण म्हणतात हिंदीमध्ये. तर आपण नंतर अद्रक पण घेतलं आहे, आलं, हे आपले हिबिस्कसचे फ्लावर्स, जास्वंद, ही गणपती बाप्पाला आवडते ना, ही जास्वंद आहे, ही पण घ्यायचं आहे. नंतर लेमन, लिंबू, नंतर हे व्हाईट हिबिस्कसचे फ्लावर्स आहेत, पांढरी जास्वंद, ते पण घेतलं आहे आपण थोडं. नंतर हे असे जास्वंदीचे लाल जास्वंद आहे, त्याचे आपण पानं घेतले आहेत, ते पण घ्यायचे आहे 10-12 पानं. आणि नंतर कांदा घ्यायचा आहे लाल कलरचा. हे लिंबाचे पानं घ्यायचं आहे 10-12, ते पण लेमन लिव्स. नंतर फेनुग्रीक सीड्स घ्यायचं आहे आपल्याला, हे पण असं छोटा बाउल घ्यायचा. मेथीदाणे, नंतर ही फ्लॅक्स सीड्स घ्यायचे आहेत, ते पण अर्धी वाटी, छोटीशी, खूप छोटी वाटी असते ना, देवाला नैवेद्य दाखवतो आपण रोज, ते तेवढी वाटीत घ्यायचं आहे फेनुग्रीक सीड्स पण. नंतर हे आपल्याला लिंबाचे पानं पण घ्यायचे आहेत, लिंबुनीचे. आणि हे ॲलोवेरा. आता आपण ॲलोवेरामध्ये आपल्याला हे असं कट करून घ्यायचं आहे. ॲलोवेरा मधनं कोरफड जे आहे त्याचे 2 भाग करून घ्यायचा आहे. मी दाखवत आहे ना व्हिडिओमध्ये, सेम तसं त्याला आपल्याला 2 भाग करायचे आहेत चाकूच्या साहाय्याने. आणि आपल्याला याच्यामध्ये ते फेनुग्रीक सीड्स जे आहेत ते आपल्याला 2-3 दिवस भिजत ठेवायचे आहे. नंतर त्याला ते अंकुरित होईल, त्याला मोड आल्याच्यानंतर आपल्याला नंतर ते हेअर ऑइल बनवायचं आहे. 3 दिवस हे आपण त्याच्यामध्ये टाकून ठेवायचं आहे मेथीदाणे. हे पाहू शकता, मी दाखवलं आहे व्हिडिओमध्ये, त्याप्रमाणे तुम्ही टाकून ठेवा. हे हेअर ऑइल खरंच खूप छान होतं. मी यूज केलं आहे अगोदर आणि नंतरच मी हा व्हिडिओ बनवला आहे. फरक पडल्याच्या नंतरच व्हिडिओ बनवायचं असं ठरलं होतं, पण माझ्या केसांना खूप फरक पडला आहे. तर हे पहा, आपण 2 घेतला आहे ॲलोवेरा जेड, छोटे छोटे आहेत, त्याच्यातलं गर काढून घ्यायचा. नंतर हे असं जसं दाखवलं आहे व्हिडिओमध्ये, सेम त्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्या. छोटी वाटी घ्यायचं आहे, हे टोपण घेतलं आहे मी, त्याच टोपणाने ते जवस पण घ्यायचं आहे, त्याच टोपणाने आपण. ते पाहू शकता आपण टाकून घेतलं आहे. आता आपण तेल बनवायला जाऊया. हे बघा, लोखंडी पॅन घेतला आहे मी तेल बनवण्यासाठी, आणि तुम्ही कोकोनट ऑइल पण घेऊ शकता. मी बजाज आमंड ऑइल घेतलेलं आहे. हे मला वाटते 725 ml चे आहे बॉटल. त्याची मी थोडंसं तेल ठेवलं, बाकी सगळं टाकून दिलं आहे. बघूया नंतर लागलं तर टाकू, पण आत्ता तर मी तेवढंच टाकलं आहे. तर आपण आता नंतर काय करायचं आहे, हे सगळं जे साहित्य दाखवलं आहे ते मिक्सरच्या जारमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर कढीपत्ता आपण सुरुवातीला घेत आहोत ग्राइंड करण्यासाठी. तर कढीपत्त्याचा यूज आपल्याला केस गळती, केस मजबूत होण्यासाठी, नंतर ज्यांचे केस अगोदरच पांढरे होतात त्यांच्यासाठी पण खूप फायदेशीर आहे कढीपत्त्याचं तेल. त्याची पेस्ट बनवून सुद्धा तुम्ही, अशीच पेस्ट बनवून सुद्धा तुम्ही केसांना लावून अप्लाय करू शकता, सेम हेअर स्पासारखं त्याची मसाज करून. नंतर आता लिंबाचं पण सेम, त्याच्यातून आपल्याला खूप सारे फायदे होतात लिंबामधून पण. सेम कडुलिंबानं पण सेम तसंच जे कढीपत्त्याचे फायदे आहेत तेच भेटतात त्याने पण. आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला जर इचिंग वगैरे होत असेल आपल्या स्कॅल्पला, तर ती पण सुधारते कडुलिंब टाकल्यामुळे. तर सेम तुळशीचा मंजुळा पण आपल्या स्कॅल्पसाठी खूप चांगला आहे. रक्तप्रवाह हे आपलं चांगलं ठेवतं, केसाला मजबूती, शायनिंग
आणि सिल्की पण बनवतं तुळशीच्या मंजुळा. आपण नंतर आता हे असं आपल्या त्या हिबिस्कसचे लीव्स घ्यायचे आहे, लेमनचे पण लीव्स घ्यायचे आहे. मिक्सरमध्ये टाकून दोन्ही मी एकत्र ग्राइंड करत आहे. हे पण आपल्या खूप त्याचं आपलं जे हिबिस्कसचे फ्लावर आहेत त्याचे जे लीव्स आहेत ना ते तोडल्याच्या नंतर खूप चिकटपणा निघतो बघा त्याच्यामधनं. हे पहा किती हात पण खूप चिकट झाले आहेत माझे. लेमनमध्ये त्याच्यामध्ये पण खूप चिकटपणा आहे. त्यामुळे आपल्या हेअर स्पा केल्यासारखा ग्लो छान येतो, शायनी दिसतात हेअर. कांदा सगळ्यांना माहितीच आहे, कांदा केसासाठी खूप छान आहे. खाल्ला तरी पण चालतो, पण आता आपण हेअर ऑइल बनवतो आहे म्हणून हेअरमध्ये टाकण्यासाठी त्या ऑइलमध्ये टाकण्यासाठी मी कांद्याला सेम ग्राइंड करून घेतला आहे. छोटंसं बीट पण घेतलं आहे आणि तुम्हाला दाखवलंच आहे मी मगाशी 2-3 दिवसाखालचा व्हिडिओ नंतर अपलोड केला आहे मी. हे बघा किती छान अंकुरित आलेलं आहे. हे असं झाल्याच्यानंतर यातला गर पूर्ण काढून घ्यायचा आहे. त्याला मोड आले आहेत, पाहू शकता किती सुंदर. मटकीला जसे तसं त्याच्यात ठेवून मी 3 दिवस बघितलं, त्याला मोड आणले. असं पण टाकलं तरी तुम्ही चालतं, पण मी होता टाईम मला म्हणून मी ते केलं आहे. याच्यातून आणखीन फायदे होतात. तर आपले केस लांब शायनी होण्यासाठी हे खूप छान आहे. ते बघा सुरुवातीला आपण कांदा टाकून घेऊया. कांदा तळण्यासाठी वेळ लागतो कांदा तळायला, त्यामुळे कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा मिक्सरला ग्राइंड केल्यामुळे आपण त्याला थोडं पाणी सुटलं आहे, तर ते अगोदर थोडं हे होईल तडतड, मग ते टाकून घेऊन थोड्या वेळ 5-10 मिनिट त्याला बॉईल करून घेऊया आपण. ते पहा थोड्या वेळ चालू आहे गॅस. तर आपल्या केसासाठी हे खूप फायदेशीर आहे. पूर्ण आपले केस लांब होण्यासाठी, काळे जाड हेवीपणा येण्यासाठी केसामध्ये मेथीदाणे खूप फायदेशीर आहेत. नंतर हे जे आपण टाकलं आहे आत्ता ब्ल्यू कलरची गोखरणी, ते पण खूप छान आहे आपल्याला थायरॉईडसाठी वगैरे. ते त्याचा टी करून जरी पिला तरी पण खूप फायदेशीर आहे. तर आता नंतर आपण हिबिस्कसचे फ्लावर, तर हे असं जास्वंदचे पानं टाकायचे आहे. पूर्ण फूल टाकलं तरी चालतं, असंच मी काढून घेतलं ते. तर हे जास्वंद टाकून घ्यायचं आहे, ते पण थोड्या वेळ मिक्स करून घ्यायचं. माझी कढई छोटी, पॅन छोटा आहे ना, त्यामुळे तेल बाहेर येण्याची शक्यता आहे, म्हणून मी थोडं करून टाकत आहे सगळं. तर त्याच्यामध्ये आता लगेच व्हाईट फ्लॉवर आहेत ते पण टाकून घ्यायचे आपण. व्हाईट फ्लॉवर याचा पण यूज खूप आहे आयुर्वेदामध्ये. ज्या कोणाचं लेडीजचं व्हाईट वगैरे अंगावरून जात असेल तर ह्या फुलाचा टी कोणी भाजी करून पण खातं, तर त्यासाठी पण हे आपला उपयोग होतो. यामध्येच अशीच मला माहिती आठवली म्हणून मी सांगितली. तो विषय काय नाही आहे आपला इथे, पण तरी पण मी सांगितलं आहे. तर बघा हे आता नंतर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळं जे ग्राइंड केलं आहे ते पूर्ण टाकून दिलं आहे मी आता याच्यामध्ये. कढीपत्त्याची पानं झालं, आपल्या जास्वंदाची पानं आहेत, लिंबाची पाने आहेत त्याच्यामध्ये, पूर्ण टाकून घेतलं आहे. मंजुळा वगैरे पूर्ण टाकून द्यायचं आहे. आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की आपले केस लांब असावे, काळे असावे, घनदाट असावेत. त्याच्यामुळे आपण काही ना काही चालूच असतं आपल्याला केसाला करण्यासाठी. आपण बाहेर तर किती पैसे खर्च करतो, हेअर स्पा करा किंवा कुठं काय कोणी शॅम्पू आणतं मागाची. पण हे पण हेअर ऑइल एकदा करून बघा, कारण की खूप छान आहे. माझे पण खूप केस गळत होते, हे हेअर ऑइल लावल्यापासून थोडे कमी झालेत. 50% आत्ता कमी आले आहे. 1 मंथ झालं मी हे वापरते बरं का हेअर ऑइल. तर मला बराच फरक जाणवला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ बनवला आहे मी. हे नंतर आपण टाकून घ्यायचं आहे बीटरूट पण आपल्या केसांना शायनी आणि ब्राउनिश कलर पण येतो केसाला.
ऑइलच आपलं वेगळ्याच कलरचं तयार होते. बघा नंतर दाखवते मी तुम्हाला. हे पूर्ण टाकल्यामुळे याचा सगळा अर्क त्याच्यात उतरत आहे. नंतर आपण लिंबू पण टाकून घ्यायचा आहे. डॅन्ड्रफ झाला असेल तर लिंबाने डॅन्ड्रफ कमी होतो, हे तर सगळ्यांना माहीतच आहे. आणि हे जे आपण हेअर ऑइल बनवतो याने काही साईड इफेक्ट तर होणारच नाही आहे, कारण की पूर्ण आयुर्वेदिकच आहे. तुम्ही बनवून जरी तेल वापरलं तरी साईड इफेक्ट तर काही होणार नाही, हे तर 100% आपली गॅरंटी आहे. हे पाहू शकता, असं पूर्ण हलवून घ्यायचं आहे. एकजीव सगळं मिश्रण झालं पाहिजे. तुम्ही पॅन घेताना थोडा मोठा घ्या. आणि आपला जे गर होता ते काढून घेऊन नंतर आपण हे ॲलोवेरा जेलचं पण टाकून दिलं आहे सगळं. हे पूर्ण अशी तुकडे करून टाकून दिले मी. त्यात थोडं थोडं होतं म्हणून हे पूर्ण टाकलं आहे. याने आपले केस मजबूत होण्यासाठी मदत होते. तुम्ही असं पण ॲलोवेरा जेल लावू शकता. केस धुण्या अगोदर तुम्ही 1 तास लावून ठेवून तसं पण तुम्ही लावू शकता. पण हे कसं तेवढा टाईम आजकाल कोणाला भेटत नाही, म्हणून मी एकदाच हे सगळं साहित्य टाकून त्याच्यामध्ये मी हेअर ऑइल बनवलं आहे घरीच. तुम्ही कांदा नाही टाकला तरी चालतं. कांद्याने थोडा हे त्या ऑइलला वास येतो. नंतर ऑइल नाही का वास खराब येतो जरा, त्यामुळे कांदा नंतर तुम्ही ज्यावेळेला तुम्हाला तेल लावायचं आहे, तेल बनवल्याच्या नंतर त्यावेळेला तुम्ही कांदा टाकून तेल लावू शकता, कांद्याचा ज्यूस टाकून. पण मी याच्यातच टाकलं आहे, कांदा नाही टाकला तरी चालेल. कोणाला हे हेअर ऑइल घ्यायचं जरी असेल तरी तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा, तुम्हाला मिळून जाईल. हे पाहू शकता कलर कसा दिसत आहे. पूर्ण टाकल्यामुळे हे बघा ग्रीनिश कलर आला आहे त्याला. हे पाहू शकता, दाखवलं आहे मी. अशा प्रकारे तुम्हाला तेलाचा कलर दिसेल. आणखीन थोडं व्हायचं राहिलं आहे तेल. आपण जेव्हा तेल पूर्ण होईल त्यावेळेला आपण तेल जे आहे त्या पॅनमध्ये लोखंडाचं आहे. लोह पण आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. खाण्यासाठी पण आपल्याला लोह महत्त्वाचं आहे, त्यामुळे शक्यतो लोह्याच्या कढईमध्ये पण जेवण बनवणे खूप चांगलं आहे. तर हे आपल्याला रात्रभर आपण तेल हे असंच ठेवायचं आहे केल्याच्या नंतर. हे पहा, तेल आता जवळपास झालं आहे आपलं. गॅस ऑफ करून घ्यायचा आहे. आणि मी रात्रभर ते तेल तसंच ठेवलं होतं त्याच पॅनमध्ये. आणि आता आपण सकाळी हे गाळून घेत आहोत. पाहू शकता हे कसा कलर आला आहे ह्याला. हे पहा. आणि हे तेल नक्की एकदा बनवा आणि तुम्ही लावून बघा, तुम्हाला कसा फरक जाणवतो आहे ते. मी 1 मंथ यूज केलं आहे हे तेल, फर्स्ट टाईमच बनवलं आहे. तर पाहू शकता हे असं सगळं गाळून घ्यायचं आहे गाळणीच्या साहाय्याने. नंतर एखाद्या एअर कंटेनर जारमध्ये ठेवून द्या. काचेच्या भरणीत ठेवा किंवा प्लास्टिकच्या कशात पण ठेवा. हे बघा आपलं तेल असं तयार झालं आहे. थिकनेस आलेला आहे त्याला, कारण की आपण एवढं साहित्य टाकलं आहे. त्याच्यातला अर्क याच्यात सगळा उतरलेला आहे. मला जेवढं माहिती मी तेवढी माहिती दिलेली आहे. तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.